सुधाकर प्रल्हादराव देशमुख, राहणार शेंबाळ पिंपरी. हां. हे झाड 1044 सिलेक्शन 1044 हो. या वाणाचे आहे. हो. हे बियाणे मी श्री विनोद मैंद, महागाव तालुका, उटीगाव. महागाव तालुका यांच्याकडून बियाणे आणले होते. हो. आणि उसामध्ये 20 किलो 4 फुटाच्या अंतराने पेरले होते. हो. तर मला आज असं वाटते, आता तुमची एकच लाईन आहे ना? हां. एकच लाईन पेरली. हो, हां. तर कसं वाटते तुम्हाला, गेला घाटे किती असाय पाहिजे? 4 फुटामध्ये फक्त एकच लाईन पेरलेली आहे. हो. आणि सहसा एका झाडाला 1200 ते 1300 घाटे हो. ही संख्या आहे. आणि यापासून मला 15 क्विंटल ऊसामध्ये उत्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि घाट्यामध्ये दाण्याची संख्या? घाट्यामध्ये, या घाट्यामध्ये दाण्याची संख्या प्रत्येक घाट्यामध्ये 2 आहे. हां. आणि फांद्या कशा आहेत तुम्हाला? भरपूर वाटायला फांद्या? फांद्या भरपूर आहेत. आणि याला मर न लागण्याचं कारण दुसरी गोष्ट म्हणजे याची जे मुळ्या आहेत ह्या मुळ्या भरपूर लांब आहेत. बघा, ह्या मुळ्या भरपूर लांब आहेत, तरी मुळ्या तुटल्या. ह्या मुळ्या खोलवर जातात आणि लांबवर पसरतात, त्याच्यामुळे याला मर लागत नाही. आता तुमचा एवढा मोठा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये कुठं झाड दिसते का कुठं तरी मेलेलं? मर नाही, एकही झाड मेलेलं नाही. आणि पूर्ण जे तुमचं 4 फूट अंतर होतं ऊसाचं, पूर्ण पॅक झालं पूर्ण. त्याच्यामुळे आणि एका एका झाडाला भरगच्च फांद्या, त्याच्यामुळे याला ॲव्हरेज साधारण 15-16च्या वर यायला पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला कसं वाटते याचा? फवारण्या किती केल्या तुम्ही याच्यावर? 3 फवारण्या केलेल्या आहेत. हां. आणि खताचे डोसेस? खत भेसळ डोस 10-26-26चा एक बॅग टाकलेला आहे. हां. सोबत काही मायक्रोन्यूट्रन्स? मायक्रोन्यूट्रन वगैरे काहीच नाही. असं का? काही सल्फर वगैरे? नाही, सल्फर टाकलं होतं. असं का? आणि तुम्हाला हे सांगलं होतं मी, वर टाकू किंवा फर्टेरा वगैरे, मर लागू नये, हुमणी लागू नये म्हणून? बाहेरचं टाकलं होतं. टाकलं होतं का? बरं बरं. तर मग आता तुम्हाला वाटते कसं, म्हणजे प्लॉट कसा वाटायला? नाही, प्लॉट एकदम छान आहे. आणि या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, ही आपण प्रक्रिया केल्याशिवाय शेतकऱ्यांना देत नाही. म्हणजे आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये माल देतो, म्हणजे 4 महिने प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेमध्ये काय येते? काडी, कचरा, माती, फुटकं सगळं आपण बाजूला काढतो. त्याच्यानंतर डबल फिल्टर करतो. डबल फिल्टरमध्ये बारीक दाणा काढतो. ट्रिपल फिल्टरमध्ये आपण सर्व एक साईजचा दाणा काढतो. नंतर आपण तिची उगवण क्षमता तपासतो. उगवण क्षमता तपासल्यानंतर आपण त्याला 4 महिने प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेमध्ये काय येते? तिची 3 पट उत्पादन क्षमता वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती 3 पट वाढवणे. म्हणजे त्याची 3 पट उत्पादन क्षमता, समजा आपण नॉर्मल जर व्हरायट्या घेतल्या तर त्याचा 6, 7, 8पर्यंत उतारा देते, तर हिचा 22-23पर्यंत जाते. 3 पट उत्पादन क्षमता. आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजे रोगराई येतच नाही. आली तर फक्त ढगाळ वातावरण जर असं असेल तर आपलं, किंवा काळे ढग असतील तर आळी वगैरे. तरी हा पाण्यात सापडला होता का त्या मागच्या? पाण्यात सापडला. हां. तरी पण हा एकही झाड मेलं नाही. बघा, आहे कुठं एक तरी झाड? तरी पण जबरदस्त आहे. म्हणजे 4 फूट अंतर पॅक केलं, 1000-1200-1500 घाटे आहे. आणि घाट्यात 1-2 पर्यंत दाणी आहे, 3 दाणी आहे, अशा प्रकारे आहे. त्यामुळे तुम्हाला 15-16 सहज यायला पाहिजे. 15-16 हो. तर तुम्हाला कसं वाटते मग या प्लॉटबद्दल? चांगलं अनुभव? बद्दल एकदम चांगला आहे, छान आहे प्लॉट. हां हां. पण ते फक्त तुमचा भरपूरच मांग गेल्यामुळे ते 1.5 फुटानं पेरला तुम्ही. 1.5 फुटावर पेरले. हां. आणि हा 4 फुटावर. म्हणजे शेजारी पाजारी मग गावातले लोक असा प्लॉट आहे का कुठं काही? नाही, प्लॉटच नाही. हां. कसा वाटायला त्याला मग? बाकीचे यायले का? ते येतात ना, पाहून जातात. कसा वाटते त्याला प्लॉट? प्लॉट चांगला आहे म्हणते. असं का? रिझल्ट चांगले आहे म्हणते. पुढच्या वर्षी बियाणं साठी येतील तुमच्याकडे. असं का? प्लॉट चांगला आहे. सांगितलं त्यांना. हां. हे म्हणलं प्रक्रिया केलेलं बियाणं आहे, हो. हे पुन्हा येणार नाही. नाही, येतच नसते ती. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी काय केलं, मी सिलेक्शन 1 डबल प्लस तयार केलं, तर ते एका वर्षी एकदाच येते. तर काही शेतकऱ्यांनी काय केलं, आपण पेरलं, नातेवाईकांना पण दिलं, पुढच्या वर्षी रिझल्टच नाही आली. त्यांना आधीच सांगितलं होतं आपण की रिझल्ट देत नाही. त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा कामच करत नाही. तिथं धर्माबादला दिलं होतं अशोक दमखंडवारांना, त्यांना पण आपण सांगितलं होतं. तुमचं का नाव? कुणी? दमखंडवारांना. त्यांची ती मुलाखत पाहिली मी, ते अधिकारी ॲग्री पॉवर. हो, ॲग्री पॉवरला. हो, त्यात माझं नाव नाही घेतलं. बियाणं आणलं ज्यांच्या, त्याचं नाव घ्यायला पाहिजे ना. हो, त्यांनी नाव नाही घेतलं. तयार केलेलं आहे. हो, आपलं स्वतःच आहे सिलेक्शन केलेलं. आणि कसं आहे माहीत आहे का, त्यांना मी 25 बॅग काहीतरी दिलं होतं, तर त्यांना 16.5-17ची उतार आली होती. ॲग्री पॉवरवर ते काय नाव, जाधव काहीतरी त्यांचं, नाही, ॲग्री पॉवरवाल्याचं नाव काय, सचिन इंगोले, त्यांनी मुलाखत घेतली होती. तर त्यात कसं, त्या मुलाखतीमध्ये माझं नाव येऊ दिलं नाही. हे शेतकऱ्यांना विकसित केलं असं तसं सांगलं त्यांनी, पण माझं नावच येऊ दिलं नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः तर पेरलं आहे पहिल्या वर्षी, पण त्यांना मी सांगितलं होतं शेतकऱ्यांना वाटप करू नका, सिलेक्शन 1 डबल प्लस एकाच वर्षी चालते आणि दुसऱ्या वर्षी जर करायचं असेल तर आम्ही स्वतः प्रक्रिया करतो. आमची प्रक्रिया वेगळी असते 4 महिन्याची, ती कोणाला करता येत नाही. मग ती प्रक्रिया केल्याशिवाय ॲव्हरेज येत नाही. तरी पण त्यांनी नातेवाईकांना दिलं, शेतकऱ्यांना दिलं, त्याचा ॲव्हरेज आला 4-5ची. मग पुन्हा ते शेतकरी मला फोन करायले 4-5ची ॲव्हरेज आली. आम्ही म्हणलं आधीच सांगितलं याची एकाच वर्षी ॲव्हरेज देते. आता सिलेक्शन 1 डबल प्लस जरी आम्हाला तयार करायची असली तर आम्हाला ते प्रक्रिया करावं लागते, त्याशिवाय नाही करता येत. आणि आता हे सिलेक्शन 10 डबल 4 मागच्या वर्षीपासून तयार केली. हे बघा आता आपल्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे. एका वर्षी एकदाच चालते आमची सगळंच व्हरायट्या, सोयाबीन असो, तूर असो, हरभरा असो, तीळ असो. कारण आमची प्रक्रिया जी आहे बलवान बनवायची, ताकदवर बनवायची, 3 पट उत्पादन क्षमता वाढवायची, ही सर्वात महत्त्वाची आहे. ते केल्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांना वाटप करत नाही. तर अशा प्रकारे ही व्हरायटी आपण तयार केली आहे. त्याच्यानंतर आपण दारव्याला दिलं होतं अमोल सावंतला, त्यांची पण मुलाखत त्या ॲग्रीपॉवरवाल्यांनी घेतली होती, सचिन इंगोलेंनी. त्यात पण त्यांनी माझं नाव नाही घेतलं. मित्राकडून आणलं, स्वतः शेतकऱ्यांनी तयार केलं, पण त्यात नाव नाही घेतलं. म्हणजे त्यांचा उद्देश वेगळा होता, त्याच्यात स्वतःच्या नावाखाली त्यांना खपवायचं होतं. पण हे कसं स्वतःचा आमचा ब्रँड आहे, आम्ही स्वतःच सिलेक्शन करतो प्रत्येक वर्षी. तर असं आहे. बऱ्याच जणांना दिलेलं आहे मी. आता सिलेक्शन 10 डबल 4 यावर्षी एवढा 9 दिवस अवकाळी पावसाचा रट्टा होता, पाऊस चालू होता अवकाळी. आणि आत्ता काल परवा गारपिटी बऱ्याच भागात झाली, तरीही जबरदस्त आता पाहण्याजोगं आहे तुमचं हे प्लॉट. कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं एकदम. ठीक आहे. शेंडाखुंडी वगैरे केली का? शेंडाखुंडी केली होती. एक वेळ की 2 वेळ? एक वेळ. नाही केली तरी चालते या व्हरायट्यांना, कारण यांना एवढे ब्रँचेस आहेत. तुमचं हे झाड असं उलटं करून दाखवा, किती ब्रँचेस आहेत बघा. फांद्याला फांद्या. हे बघा, फांद्याला उपफांद्या. हे बघा, फांदीला उपफांदी आहे आणि उपफांद्याला पण उपफांद्या. बघा किती फांद्या लागतात. म्हणून यांना फांद्याची संख्या भरपूर असल्यामुळं घाट्याची संख्या भरपूर येते. एका फांदीला हां बघा, आहे कसं वाटते? एकदम छान. जबरदस्त.